नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. फांगणे येथील वयोवृद्ध शेतकऱ्याच्या शेतातील माती चोरीला, शेती बनली नापीक. मुरबाड तहसीलदारांचे दुर्लक्ष. माळशेज घाटात वसलेल्या व मुरबाड तालुक्यातील आणि कल्याण नगर मार्गावर 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे फांगणे गावातील वयोवृद्ध शेतकरी मारुती सखाराम केदार यांना वयोमानानुसार शेताकडे जाता येत नसल्याचा, शिवाय त्यांची मुले कामाधंद्यानिमित्त बाहेरगावी राहत असल्याचा फायदा घेऊन गावातील भूमाफिया अशोक वामन केदार याने त्यांच्या शेतातील शेकडो ब्रास माती परस्पर अनधिकृतपणे विना परवानगी विकल्याचा आरोप वसंत मारुती केदार यांनी केला असून तशी तक्रार देखील ग्रामपंचायत व मुरबाड तहसीलदार यांच्याकडे केली आहे. शेतात मातीच नसल्यामुळे ही शेती नापीक बनली असून या वयोवृद्ध शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. ग्रुप ग्रामपंचायत फांगणे येथे मारुती सखाराम केदार वय 80च्या जवळपास हे बायपास सर्जरी झाल्याने शेतावर जात नाहीत. त्यांची शेती गावापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे. शिवाय मुले नोकरी कामाधंद्यानिमित्ताने कल्याण टिटवाळा या परिसरात राहतात. घरी केवळ नातू पत्नी व ते असेच राहत असल्याचा फायदा घेऊन गावातील अशोक वामन केदार यांनी मारुती केदार यांच्या मालकीच्या सर्वे नंबर 94/12 क्षेत्रफळ 22 गुंठेमधील 50 ते 80 ट्रॅक्टर माती जेसीपीने काढून जवळच्याच वीटभट्टी मालकाला विकली. यामुळे ही शेती नापीक बनली आहे. भोरांडे ग्रामपंचायत हद्दीत फांगणे, भोरांडे, पेजवाडी, भोईरवाडी, उदाळहोड, दिवाणपाडा, आंबेगाव इत्यादी गावांचा समावेश असून येथून रेती आणि मातीची मोठ्या प्रमाणात चोरी होत असूनही याकडे महसूल विभाग सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. सर्वांचे लागेबांधे असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची माती, मुरुम, उत्खनन, रेतीची वाहतूक करणे याची परवानगी नसताना बिनधास्तपणे ट्रॅक्टर, जेसीपी, हायवा, गाड्या, डंपर धूळ उडवत धावताना कोणाला दिसत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित करून या भूमाफियांवर येत्या 15 ते 20 दिवसात कारवाई न झाल्यास मुरबाड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा या वयोवृद्ध शेतकऱ्याचा मुलगा वसंत केदार यांनी दिला आहे. या संदर्भात मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख यांना विचारलं असता तर ते म्हणाले, मी तात्काळ संबंधित मंडलाधिकारी यांना सूचना देऊन घटनास्थळी पाठवून माहिती घेऊन कारवाई करतो, असं त्यांनी सांगितलं. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. माझे नाव वसंत मारुती केदार. मी मौजे फांगणे तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथील रहिवासी असून आमचे वडील मारुती सखाराम केदार वय वर्ष अंदाजे 76. त्यांच्या नावावर मौजे फांगणे येथील सर्वे नंबर 94/12 या 22 गुंठेच्या क्षेत्रात गावातील नादान गुंड प्रवृत्तीचे श्री अशोक वामन केदार यांनी जेसीबीच्या सहाय्याने आमच्या जमिनीमध्ये अनधिकृत माती उत्खनन केलेले असून अंदाजे 40 ते 50 ट्रॅक्टर माती काढून वीट व्यावसायिकांना विकलेले आहे. तसेच अंदाजे आमचे नुकसान हे 1.5 ते 2 लाखाच्या घरामध्ये झालेले आहे. तरी मी आपल्या पत्रकारितेद्वारे निवेदन करतो की आपण तहसीलदार यांना हे निवेदन देऊन महसुली कायद्याअंतर्गत सदर नादान व्यक्तीवर अतिक्रमक श्री अशोक वामन केदार यांच्यावर महसुली कायद्याअंतर्गत कारवाई करून माझे झालेले नुकसान अंदाजे 1.5 ते 2 लाख तहसीलदार यांनी जातीने लक्ष घालून भरपाई करून देण्यात यावे, अशी मी त्यांना आपल्या पत्रकारितेतर्फे नम्र विनंती करत आहे. तसेच सदर अतिक्रमक व्यक्तीची जंगम स्थावर मालमत्तेवर बोजा चढून या घरावर जप्ती वगैरे काढून माझे झालेली नुकसान भरपाई करून देण्यात यावी, अशी मी तहसीलदार यांना नम्र विनंती करत आहे. आणि हे काम त्वरित जलद गतीने करण्यात यावे, साधारणतः 20 ते 25 दिवसाच्या आतमध्ये, 15-20 दिवसाच्या आतमध्ये. आणि सदर कामामध्ये जर तहसीलदार यांनी वेळेस लक्ष घातले नाही तर आम्ही, माझे वडील वयोवृद्ध मारुती सखाराम केदार वय वर्ष 76, तसेच आम्ही इतर वारसदार सर्व मिळून 8-10 जण तहसीलदार यांच्या दालनासमोर आमरण उपोषण करू. आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही व होणाऱ्या पुढील परिस्थितीत सर्वस्वी तहसीलदार हे जबाबदार राहतील. पंचनाम्यासाठी मौजे मोरशी येथील तलाठी यांच्याकडे पंचनाम्यासाठी अर्ज सादर केलेला आहे. तसेच सर्कल ऑफिसर यांनाही अर्ज दिलेला आहे व तहसीलदार यांना या प्रकरणामध्ये गांभीर्याने लक्ष घालण्यासाठी अर्ज दिलेले व त्याची रिसिव्ह कॉपी आम्ही घेतलेली.
आणि ग्रुप ग्रामपंचायत बोरांडीलाही आम्ही या अतिक्रमण केलेल्या जागेविषयी घडलेल्या घटनेविषयी माहिती दिलेली आहे, अर्ज सादर केले आहे. आणि ही परिस्थिती उद्भवू नये असे जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी वेळीच लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मी आपल्यातर्फे त्यांना विनंती करतो. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.